हॅलो गाईज, कसे आहात? सगळ्यात मजेत असतानाच आज मी घेऊन आले खूप सुपर इझी आणि फास्ट होणारी रेसिपी, जिचं नाव आहे बोंबील फ्राय चटणी. याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर काय केलेलं आहे, ते आपल्याकडे छोट्या छोट्या बोंबिल्स फ्राय किंवा बोंबिलच्या ज्या फिशेस आहेत त्यांना मी घेतलेलं आहे आणि त्यांची शेपूट आणि मुंडकी जी असते, मुंडी आपण बोलू शकतो, हेड असतं, ते मी त्याला कट करून घेते. म्हणजेच एकंदरीत मी त्यांना स्वच्छ करून घेते. या ठिकाणी त्याला दोन्ही बाजूनी कट करून झाल्यानंतर मी ते थोडेसेच बोंबील घेतले, कारण मला थोडीशी चटणी बनवायची होती. या बोंबल्याला मी काय केलं, छान असं पातेलं घेतलं आहे, त्याच्यात मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात मस्त त्याला सोक करून धुवून घेतलेलं आहे. ज्यामुळे एक असा फायदा होतो की बोंबलाचा जो स्मेल येतो, खूप स्ट्रॉंग स्मेल, तो फार प्रमाणात कमी होतो. नंतर मी इकडे एक फ्राय पॅन चढवला आहे, नॉनव्हेजचा फ्राय पॅन आमचा आहे तो चढवला आहे आणि त्याला गरम व्हायला लावलं आहे. इकडे मी सामग्री घेतली बोंबलासाठी, लसूण आणि हिरवी मिरची, कारण हिरवी मिरचीचा ठेचा आणि त्याची चटणी खूप छान लागते. इकडे मी घेतलं आहे तेल, जे नॉर्मल आपण यूज करतो, तर इथे सनफ्लावर तेल मी यूज केलेलं आहे आणि त्याला गरम करायला मी फ्राय पॅन ठेवला आहे. त्याच ठिकाणी इकडे लसूण घेतलेला आहे. लसूणच्या ज्या वरची स्किन आहे ती मी काढून घेतलेली आहे. जसंच तेल गरम झालं, मी त्याच्यात सगळ्यात अगोदर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या फ्राय करायला लावल्या, कारण त्या वेळ देतात. नंतर मी त्यात लसूण टाकला आणि शेवटी मी त्यात बोंबील टाकले. तिन्ही गोष्टी पटकन फ्राय व्हावेत म्हणून मी टाकून दिले आणि छान असं तेल तडतडायला लागल्यानंतर मी त्याला परताव्याला सुरुवात केलेली आहे. इकडे जेव्हा मी याला मस्तपैकी परतवत होते, तेव्हा मला एक रिअलायझेशन झालं की याला गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर आपल्याला पकवायचं आहे, नाहीतर याची वरची स्किन ही कच्ची राहणार. जेव्हा ही फ्राय होऊन झालेली होती, चांगलीच गोल्डन कलर आला, तेव्हा मी त्याला प्लेटमध्ये काढून घेतलं थंड होण्यासाठी. जसंच ते थंड झालं, मी मिक्सीचा प्रोसिजर स्टार्ट केला. मी सगळं जेवढंही मटेरियल आहे बोंबीलपासून तर सगळ्या गोष्टी मिक्सीमध्ये टाकल्या आणि मिक्सी बंद करून घेतला आणि चांगलंच फिरवून त्याला फाईन पेस्टमध्ये कन्वर्ट केला, म्हणजे चटणीमध्ये कन्वर्ट केला. इकडे थोडंसं मिक्सी जाम झाल्यामुळे उघडत नव्हता, पण जसंच फायनली उघडला त्याचा टेक्स्चर बघून मी अत्यंत खुश झाले, कारण तर फाईन त्याची पेस्ट, त्याची चटणी झालेली होती. नंतर मी चटणी मस्तपैकी काढून घेतली आणि इकडे वरती जो आपला फ्राय पॅन आहे त्याला मी परत गरम करायला लावलं. तेच तेल मी परत वापरते ज्याच्यामध्ये मी पहिले फ्राय केलं होतं. त्या तेलामध्ये गरम झाल्यानंतर अगेन ही चटणी मी टाकली आहे आणि त्याला फास्ट ह्याच्यामध्ये परतवून घेतलेलं आहे, कारण आतला कच्चा पण जायला पाहिजे. जेव्हा ही एक श्रिंक त्याच्यातलं जेवढंही पाणी आहे ते आटल्यानंतर मी ते थोडंसं मीठ घेतलं आहे, थोडंसंच घेतलं, कारण पहिलेच बोंबील हे खारे असतात. त्याला मी परत परतवून घेतलं आणि थंड झाल्यानंतर ही लास्ट लुक आहे आपल्या बोंबल्याची चटणीचा. ह्याला तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, डाळ भात असू देत किंवा काही असू देत, खूप सुंदर सुरेख लागते. इझी आहे, बनवा आणि सांगा.